मुंबईच्या बांद्रा परिसरामध्ये पश्चिम रेल्वेकडून मोठी कारवाई सुरू आहे। बांद्रा पूर्व रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अनधिकृत घरांवरती तोडक कारवाई केली जाते। पश्चिम रेल्वेकडून जेसीबीच्या माध्यमातून ही तोडक कारवाई केली जाते। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांचा मोठा बंदोबस्त हा बांद्रा रेल्वे स्टेशन परिसरामध्ये तैनात करण्यात आलाय। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये आपण अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बढे यांच्याकडून। प्रशांत, कशा पद्धतीने ही कारवाई केली जाते आणि पोलिसांचा बंदोबस्त कसा आहे? खरं तर गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर या वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाच्या नजीकच्या झोपडपट्ट्यांबाबत वारंवार प्रश्नचिन्ह जे आहे ते उभं केलं जात होतं। रेल्वेची जी जागा आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ही अनधिकृत बांधकाम आपण जर बघितलं तर अगदी 4-4 मजली इमारतीसारखी बांधकाम या ठिकाणी उभी राहिलेली होती आणि आज अखेर या बांधकामांवर अनधिकृत बांधकामांवर हातोडा जो आहे तो रेल्वेकडून मारण्यात येतो आहे। आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी इथले जे नागरिक आहे जे इथे राहत होते ते या ठिकाणी गर्दी करून आहेत। मात्र लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन निर्माण होऊ नये म्हणून या ठिकाणी स्थानिक पोलीस असतील, जीआरपी असेल, आरपीएफ असेल, एमएसएफचे जवान असतील, राज्य राखीव पोलीस दल असेल, अशी मोठी तुकडी जी आहे ती या ठिकाणी तैनात करण्यात आलेली आहे। एकूणच गेल्या काही दिवसांमध्ये आपण जर बघितलं तर वांद्र्याच्या या सगळ्या परिसरामध्ये रेल्वे स्थानकाच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात रेल्वेच्या जागा असतील, कलेक्टर लँड असतील, इथे अनधिकृत वसाहती ज्या आहेत त्या उभा राहताना आपल्याला पाहायला मिळत होत्या। मात्र यावर वारंवार टीका होत असताना आता रेल्वेने मात्र आता या कारवाईला सुरुवात केलेली आपल्याला पाहायला मिळते आहे। काही क्षणापूर्वी आपण जर बघितलं तर या ठिकाणी आता डिमॉलिशन कारवाई जी आहे ती जेसीबीच्या साहाय्याने सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। हा रस्त्याकडचा परिसर आहे, मागचा रेल्वेचा परिसर आहे, त्या ठिकाणी देखील ही कारवाई आता मोठ्या प्रमाणात सुरू आहे। खाली जर बघितलं तर त्या ठिकाणी तणावाची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे आणि पोलीस जे आहेत ते त्या ठिकाणी आलेले जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणावरून दूर करण्याचा प्रयत्न करीत आहेत। काही राजकीय नेते मंडळी देखील त्या ठिकाणी लोकल जे नेते मंडळी आहेत ती या ठिकाणी आलेली आपल्याला पाहायला मिळतात। मात्र त्यांना देखील पोलिसांनी या ठिकाणावरून दूर केलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। काही क्षणासाठी ही तोडक कारवाई जी आहे ती या तणावामुळे आता काही क्षणापूर्वी थांबलेली आपल्याला पाहायला मिळाली। मात्र आता पुन्हा एकदा आपण जर बघितलं तर जेसीबी जे आहेत ते या कारवाई पुढे वळालेले आहेत आणि पोलीस जर आपण बघितलं तर थोडा बळाचा वापर देखील या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। इथून जी लोक या कारवाईच्या मध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना दूर करण्यासाठी पोलीस जे आहेत ते बळाचा वापर करताना देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी जी आहे ती स्थानिक नागरिकांची झालेली आहे। मात्र तितकाच मोठा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी पोलिसांचा पाहायला मिळतो आहे। पुढील आज आणि उद्या अशी 2 दिवस ही कारवाई जी आहे ती या ठिकाणी चालणार आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ह्या झोपड्या असल्यामुळे या हटवणं आणि ही जागा जी आहे ती पूर्णपणे मोकळी करून रेल्वे जी आहे ती आपल्या ताब्यात घेणार आहे। एकूणच आता जर आपण बघितलं तर या कारवाईमध्ये थोडासा विलंब झाला होता। सकाळपासून इथे तणावाची मोठी स्थिती होती। मात्र आता पोलीस पूर्णतः ॲक्शन मोडमध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। जी लोक या ठिकाणी कारवाईच्या मध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना इथून दूर केलं जात आहे। मोठा पोलीस बंदोबस्त आहे। राज्य राखीव पोलीस दल, लोहमार्ग पोलीस असतील, आरपीएफचे जवान असतील, एमएसएफचे जवान असतील, हे सगळे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। दंगल नियंत्रण पथक देखील आता या ठिकाणी पाचारण करण्यात आलेलं आपण जर बघितलं तर दंगल नियंत्रण पथकाचे आता पोलीस देखील या ठिकाणी येत आहेत। क्यूआरटीच्या टीम देखील या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। त्यामुळे एकूणच जितक्या मोठ्या प्रमाणात इथे नागरिक आहेत तितक्याच मोठ्या प्रमाणात आपल्याला या ठिकाणी पोलीस दल जे आहे ते तैनात झालेलं पाहायला मिळत आहे। थोड्या क्षणासाठी जी कारवाई आहे ती तणावामुळे थांबलेली होती। मात्र आता पुन्हा एकदा जेसीबी जे आहेत ते पुन्हा कारवाईसाठी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पुन्हा एकदा आता जेसीबी जे आहेत ते या तोडक कारवाईसाठी पुढे आलेले आहेत। आता ही तोडक कारवाई पुन्हा सुरू झालेली आहे। शेकडो झोपड्या ज्या आहेत या सगळ्या परिसरामध्ये आहेत आणि या कारवाईसाठी वेळ लागण्याची शक्यता आहे। आता पोलीस जर आपण बघितलं तर हा जमाव काही वेळापूर्वी इथे मोठ्या प्रमाणात जमलेला होता। या सगळ्या जमावाला या ठिकाणावर पांगवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे जमावाला पांगवण्यात येत आहे आणि पुन्हा एकदा ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। आणि याच सगळ्या संदर्भामध्ये भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची देखील प्रतिक्रिया सध्या समोर येते। ते देखील काही वेळापूर्वी या ठिकाणी दाखल झालेले होते। त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे जाणून घेऊयात। आज बांद्रा पूर्व येथील बांद्रा टर्मिनस वर तिथल्या रेल्वे रुळावर जे बांगलादेशी लोकांनी अनधिकृत बांधकाम कब्जा केला होता त्याचं तोडकाम झालं। मी स्वतः तिथे उपस्थित राहून त्या रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांचं आणि मुंबई पोलिसांचं
आज बांद्रा पूर्व येथील बांद्रा टर्मिनस वर तिथल्या रेल्वे रुळावर जे बांगलादेशी लोकांनी अनधिकृत बांधकाम कब्जा केला होता त्याचं तोडकाम झालं। मी स्वतः तिथे उपस्थित राहून त्या रेल्वे पोलीस अधिकाऱ्यांचं आणि मुंबई पोलिसांचं तर मुंबईच्या बांद्रा परिसरातली ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहत होतो, ज्यावेळेस किरीट सोमय्या या ठिकाणी दाखल झाले होते। त्यांची प्रतिक्रिया देखील आपण जाणून घेतलेली आहे आणि काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं। मात्र पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा या तोडक कारवाईला सुरुवात झालेली आहे। आपण अपडेट जाणून घेऊयात प्रशांत बडे यांच्याकडून। प्रशांत, पुन्हा एकदा तोडक कारवाईला सुरुवात झाल्याचं कळतंय, काय अपडेट्स आहेत? खरं तर हा परिसर बघितला तर सध्याची स्थिती आपण बघतोय अजूनही तणावाची स्थिती कमी झालेली नाही। अशा स्थितीमध्ये काही लोक जे आहेत ते या कारवाईमध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न करतायत, मात्र तिथे आता सगळे पोलीस जे आहेत ते एकवटलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। शाब्दिक बाचाबाची पोलिसांची त्या ठिकाणी सुरू आहे, तर दुसरीकडे काही क्षणासाठी जी कारवाई थांबलेली होती ती कारवाई पुन्हा सुरू या ठिकाणी झालेली आहे। पोलीस असेल, QRTच्या टीम असेल, राज्य राखीव पोलीस दल असेल, हे सगळेच जे आहेत ते आता ॲक्शन मोडमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत। कोणालाही या कारवाईच्या मध्ये येऊ दिलं जात नाहीये। जेही कारवाई थांबवण्याचा प्रयत्न करतायत त्यांच्यावर बलाचा प्रयोग देखील केला जातो। आपण जर बघितलं तर यासमोर पोलीस काही लोकांना ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। जे या ठिकाणी आलेले होते, ही कारवाई थांबवण्यासाठी आलेले होते, त्यांना या ठिकाणी पोलीस आता ताब्यात घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे। धक्काबुक्की त्या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। हे काही पक्षांचे पदाधिकारी असल्याची जी आहे ती माहिती मिळते आहे। मात्र या ठिकाणी अतिशय तणावाच्या स्थितीमध्ये हे या ठिकाणी आलेले होते। मात्र या सगळ्या जे तिथे आलेले सामाजिक कार्यकर्ते किंवा पक्षाचे कार्यकर्ते असतील त्यांना या ठिकाणावरून आता पोलीस दूर करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। पुन्हा एकदा या ठिकाणी तणावाची स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात आहे। या ठिकाणचे मुंबई पोलिसांबरोबरच आता राज्य राखीव पोलीस दल असतील किंवा QRTच्या टीम असतील, दंगल नियंत्रण पथक जे आहे ते या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे। पोलिसांबरोबर शाब्दिक बाचाबाची सुरू आहे। आता भोंग्याच्या साहाय्याने RPFचे जवान आपण जर बघितलं तर या ठिकाणी भोंग्याच्या साहाय्याने सूचना देताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। या ठिकाणी एकत्रित होणं, या ठिकाणी गर्दी करणं जे आहे त्यामुळे कायदेशीर कारवाई जी आहे ती जमावावर होऊ शकते अशी माहिती ते देत आहेत। मात्र तरी देखील त्या ठिकाणी शाब्दिक बाचाबाची अजूनही काही कार्यकर्ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। अशा स्थितीमध्ये काही काळ हे काम थांबवण्याचा प्रयत्न झाला, JCB थांबले देखील होते, मात्र आता पुन्हा एकदा ही कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे। त्या ठिकाणी अजूनही पोलीस जे या ठिकाणी आलेले कार्यकर्ते आहेत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत। काही कार्यकर्त्यांना जे ॲग्रेसिव्ह झालेले होते अशा कार्यकर्त्यांना या ठिकाणावरून बाजूला देखील करण्यात आलेलं आहे। त्यांना ताब्यात देखील घेण्यात आलेलं आहे आणि त्यांना इथून दूर करण्यात आलेलं आहे। आणि ही कारवाई आता पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। एकूणच आता जर आपण बघितलं तर या ठिकाणी पुन्हा जी गर्दी पुढे आलेली होती ती मागे ढकलण्याचा प्रयत्न पोलीस करतायत आणि जे कार्यकर्ते या ठिकाणी कारवाई थांबवण्यात आलेले होते त्यांना या ठिकाणी एका बाजूला नेण्यात आलेलं आहे आणि कारवाई जी आहे ती आता पुन्हा सुरू झालेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच प्रशांत, या दृश्यांमधून दिसून येते की कारवाईला पुन्हा एकदा आता वेग आलेला आहे। पोलिसांनी योग्य ते नियंत्रण करून ही गर्दी सगळी पांगवल्याचं दिसतंय। मात्र या ठिकाणी जे कार्यकर्ते जमलेले तुम्ही म्हणताय त्यांची नेमकी काय भूमिका आहे, त्यांचं काय म्हणणं आहे? खरं तर आपण जर सकाळपासून बघितलं तर या ठिकाणी तणावाची स्थिती होतीच, मात्र ह्या इथल्या रहिवाशांना इतर ठिकाणी घरं जी आहेत ती देण्यात यावीत किंवा इथे या झोपडपट्टीला काही काळ स्थगिती देण्यात यावी, ही तोडक कारवाईला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी होते आहे। मात्र पावसाळा तोंडावर आहे, अशा स्थितीमध्ये जर आता ही कारवाई थांबली गेली तर कदाचित ही कारवाई पावसाळ्यानंतर होऊ शकते। त्यामुळे प्रशासन देखील ही कारवाई जी आहे ती थांबवण्याचा कोणत्याही त्यांचा विचार आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत नाही आहे। आणि अशा स्थितीमध्ये या अगोदर देखील हे सगळं प्रकरण न्यायप्रविष्ट होतं, न्यायालयात हे प्रकरण होतं। अशा स्थितीमध्ये या सगळ्या इथल्या जे रहिवासी आहेत त्यांना या जागा खाली करण्यासाठीचा अवधी जो आहे तो प्रशासनाने दिलेला होता, मात्र तरी देखील या जागा खाली केल्या गेल्या नाही आणि अखेर आता यावर नोटीस बजावून देखील ही जागा खाली करण्यात आलेली नव्हती। त्यामुळे आता तोडक कारवाई करण्यात येते। या सगळ्याच संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेऊ। तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।